देशभरामध्ये निर्माण झालेली गॅस टंचाईमुळे सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कणकवली प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर पाहिलं तर आंदोलनाची रूपरेषा पाहिलं तर इथे महिला देखील आहेत, पुरुष देखील आहेत, पण या आंदोलनामध्ये चूल रचून जे जेवण जे आहे ते मात्र जे चुलीवर केलं जाणार आहे, जी भाकरी आहे ते चुलीवरती भाजून सरकारचा निषेध करण्याचा प्रयत्न केला जाणार। आपण जर पाहिलं तर इकडे घोषणा जर पाहिलं तर नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा प्रकारच्या आशयाचे बॅनर देखील या आंदोलनामध्ये याच्यामध्ये लागलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर लक्षात येईल की आपल्यासोबत जर भाकरी भाजताना सुद्धा काही महिला देखील पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जर पाहिलं तर आपण जर कांदा चिरताना देखील पाहायला मिळतात। एके बाजूला तवा जे केला आहे तो मात्र या ठिकाणी चुलीवरती ठेवलेला पाहायला मिळतो। आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन केलं जातं त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। साहेब, काय सांगाल तुम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन करताय, काय बघा कसं सांगाल काय? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी देशामध्ये गॅस टंचाईची जी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे राज्यव्यापी आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली होतंय। बाळासाहेबांनी आदेश दिल्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज उपविभागीय कार्यालय कणकवली प्रांत कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बाळासाहेबांच्या आदेशानंतर कालचा एक दिवस आम्हाला या सगळ्या तयारी करायला मिळाली, तरीसुद्धा हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आणि या राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी पाहता ही चूल पेटते, या दोन चुली पेटतायत, महिला कार्यकर्त्या हे सगळं भाकरी भाजण्याचं काम करतायत आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण दिवसभर आम्ही प्रांत कार्यालयाजवळ नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर याचा आक्रोश म्हणून सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आमचं हे आंदोलन दिवसभर चालू राहणार आहे। नक्कीच दिवसभर हे आंदोलन जे आहे ते चालू राहणार असं प्रतिक्रियाची मात्र जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी देताना पाहायला मिळते। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।